नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. एका नवीन पाठाला देखील आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. पण त्यातपूर्वी आपण पाहणार आहोत की जो आपल्या मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की लोकेशन के म्हणजे स्थान, स्थिती, पद की कशा प्रकारे असतं आणि त्याला कोणकोणते त्याला जे नवीन नवीन शब्द देखील दिले गेलेले आहेत, त्या शब्दांची देखील प्रमाणे आपण अर्थ पाहिलेले होते की खेळाच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे आपण जे लोकेशन शोधण्याचा आपण प्रयत्न केला आहे. एक नवीन शब्द आपण बघितले. आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. 4.3 कलेक्शन ऑफ इंग्लिश टेस्ट मध्ये पाहणार आहोत. या पाठाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचं आपण कलेक्शन केलेलं आहे. कलेक्शन याचा अर्थच काय आहे मुलांना, आपण त्या भागाकडे बनवणार. कलेक्शन म्हणजे काय करणार, गोळा करणे, जमा करणे, संग्रहित करण्याचा अर्थ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. इंग्लिश टेक्स्ट म्हणजे इंग्लिश मधले जे टेक्स्ट आहेत, जे मेसेज आहेत, आपण बोलू शकतो की मेसेजला आपण बोलू शकतो की जो संदेश आहे ते काय करणार, गोळा करणे आहे. मग ते कशा प्रकारे गोळा करणार आहे ते देखील आपण बघा या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे. बघा इथे काय दिलेलं आहे आपण वाचणार आहोत. एक कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट, जसं आपण इथे वरती पाहिलं तसंच कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट आपण काय करणार आहोत, गोळा करणार आहोत. आता याचा अर्थ काय, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे, स्पष्टीकरण आहे. ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, बघा या चित्रांकडे नीट लक्ष द्यायचं आहे, बघायचं आहे. हे चित्र निसर्ग चित्र आहे का, सौंदर्य चित्र आहे का, की जसं पाहू शकतो आपण की एखाद्या बड्डेचं चित्र आहे का, किंवा एखाद्या फोटोचं काढलेलं चित्र आहे का, तर नाही. तर हे चित्र कसं आहे, वेगळ्या प्रकारचं चित्र आहे. तर तुम्ही पहिलं चित्र जर ऑब्झर्व केलं आहात तर ते चित्र कसं दिसत आहे बघा. हे जे चित्र आहे, हा चित्र 1, चित्र 2, चित्र 3, चित्र 4. या चारही चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारचा फरक दिसत आहे. म्हणजे हे कोणत्याही प्रकारचं सौंदर्य चित्र किंवा निसर्ग चित्र किंवा फोटो जे आपण फॅमिली फोटो काढतो तसे चित्र आहेत का, तर हे संपूर्णपणे वेगळ्या प्रकारचं काय आहे, हे चित्र इथे दिसत आहे. हे देखील दुसरं चित्र बघा, पाहू शकता की जे छोटे छोटे काय केलेले आहेत, काप कापून टाकलेले आहेत, किंवा जे आपण हर एक प्रकारचे जे कागदाचे जे तुकडे करून संग्रहित करून त्याला गोळा करून चिटकून ते इथे काय केलेले आहेत, चिपकवलेले आहेत. बघा आता बघा आता तिसरा बघा प्रकार, इथे देखील काय केलेले, जे सगळे शूज आहेत ते केलेले आहेत, ते एकत्रपणे ते चिपकवलेले आहेत, ज्याचे जे फोटो आहेत ते चिपकवलेले आहेत. बघा इथे तर बघा या फोटोमध्ये जे सगळे फोटो एकत्र करून ते इथे काय केलेले आहेत, चिपकवलेले आहेत. म्हणजेच आपण याला काय बोलणार आहोत, कोलाज बोलणार आहोत. कोलाज म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की कोलाज काय असतं, तर कोलाज मुलांनो की अशी एक कला आहे की म्हणजे अशी आपण म्हणू शकतो की जी विविध गोष्टीमधून तयार केली जाते, की ते विविध गोष्टी तयार करण्यासाठी लागणारे काय आहे म्हणून त्याचे जे साहित्य लागतं, त्या साहित्यामध्ये काय आहे, कागद आहे, फोटो आहे, कापड आहे, ते तुम्ही चिटकून किंवा तुम्ही त्याला काय करू शकता की त्याला शिवून त्याला काय करणार आहे, तुम्ही जॉईन करणार आहोत. तर अशा प्रकारचं काय आहे ते एक प्रकारे कोलाज आपण त्याला बोलू शकतो, की जे एक वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून तयार केलेली जी कलाकृती आहे किंवा आपण त्याला चित्र म्हणू शकतो. म्हणजे चित्र कसं आहे, संग्रहित चित्र आहे आणि समूहित देखील चित्र म्हणू शकतो किंवा त्याला माध्यम कला असं देखील म्हणू शकतो. म्हणजे कोलाज याचा अर्थ कळाला मुलांना की जे विविध जे संग्रह आहेत, मग विविध जे घटक आहेत, मग ते कोणते आहेत, कागद आहे, फोटो आहे, कापड आहे, हे काय केलेलं आहे, चिकटून किंवा जोडून तयार केलेली कलाकृती म्हणजे काय आहे, कोलाज आहे. कळालं मुलांना कोलाजची व्याख्या काय किंवा कोलाज म्हणजे काय, की आपल्याकडे उपलब्ध असणारे हर एक जे घटक आहेत, मग ते कागद असू शकतात, वेस्टेज ऑफ कागद असू शकतात, फोटो असू शकतात, त्याचप्रमाणे विविध रंगाचे काय असू शकतात, कापड असू शकतात, आणि मग ते आपण बारीक बारीक कट करून त्याच्यापासून एक नवीन काय करू शकतो, आपण कलाकृती करू शकतो. म्हणजे जेणेकरून ते एक वेगळ्याच परिपूर्ण एक नवीन चित्र तयार होतं. ते अशा प्रकारचं चित्र तयार होतं की तुम्ही समजा एखादे फोटो मधले फक्त तुम्ही काय केलंय, हेडिंग्स घेतलेत आणि फक्त ते हेडिंग जे डार्क कलर मध्ये असतात ते कट करून घेतले आणि ते चिपकवले प्रत्येक फोटो मधले किंवा प्रत्येक पेपर मधले, मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी तिन्ही मधले, तर ते तुम्हाला कशा प्रकारे दिसणार आहेत मुलांनो, तर ते तुम्हाला बघा की असे जे फोटो चिटकवले आहेत तर ते तुम्हाला दिसू शकणार आहे. जर तुम्ही ठरवलं की काही कापड घ्यायचे आहेत, काही फोटो पण घ्यायचे आहेत, काही कागद पण घ्यायचे आहेत, तर ते अशा प्रकारचं तुम्हाला चित्र इथे दिसणार आहे. बघा इथे काय घेतलेलं आहे, सगळ्या प्रकारचे फक्त फोटो घेतलेले आहेत, मग त्याच्यामुळे फोटो छोटे छोटे टाकून कशा प्रकारे त्यांनी व्यवस्थित लाईनीमध्ये टाकले आहे.
इथे बघा चित्र कसं घेतलेलं आहे, इथे देखील काय आहेत, फोटो आहेत. म्हणजे प्रत्येकाचं मिळून काय एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यालाच आपण काय बोलणार आहोत, कोलाज बोलणार आहोत. कोलाजचा अर्थ कळाला मुलांना, की एक अशी एक कलाकृती आहे की ज्या साहित्यामध्ये की विविध साहित्य कोणते आहे, कागद आहे, फोटो आहे, कापड आहे, जे चिटकून किंवा जोडून तयार केलेली एक नवीन कलाकृती म्हणजे त्याला काय बोलणार, कोलाज बोलणार. म्हणजे आता बघा आपण पाहणार आहोत, इथे काय दिलेलं आहे बघा, कोलाज इज अ पीस ऑफ आर्ट. एक कोलाज इज अ पीस ऑफ आर्ट म्हणजे ते काय आहे, पीस ऑफ आर्ट म्हणजे ते पीस म्हणजे काय, तुकड्यांची काय आहे, कला आहे, क्रिएटेड बाय कॉम्बिनिंग फोटो, क्लिपिंग ऑर स्मॉल ऑब्जेक्ट ऑन टू सरफेस. म्हणजे तुम्हाला एका छोट्या भागामध्ये काय करायचं आहे, ते चिटकवायचं आहे. जे कागदाचे तुकडे आहेत, जे पीसेस आहेत, ते तुम्हाला चिटकवायचे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय शकता, पीस ऑफ आर्ट क्रिएटेड बाय कॉम्बिनिंग, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फोटो ठेवू शकता, क्लिपिंग्स ऑर स्मॉल ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही क्लिपिंग करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिप करू शकता. क्लिपिंग्स ऑफ स्मॉल ऑब्जेक्ट, एक छोटे छोटे ऑब्जेक्ट म्हणजे एखादी छोटी गोष्ट तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये कापडाच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून किंवा कागदाच्या माध्यमातून तुम्ही चिटकू शकता ऑन टू अ सरफेस, त्या भागावरती. सरफेस म्हणजे जो पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागावर तुम्ही काय करू शकता, तुम्ही चिटकवू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, ते जोडू शकता, शिवू शकता. म्हणजे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचं तुम्ही काय करणार आहोत, कोलाज तयार करणार आहोत. म्हणून ते सांगितलं कोलाज इज अ पीस ऑफ आर्ट आहे. ते काय, तुकड्यांचे ते काय आहे, एक प्रकारे कला आहे. आर्टचा अर्थ काय आहे, कला आहे. क्रिएटेड बाय कॉम्बिनिंग म्हणजे काय, एकत्रित असलेलं मिश्रण आहे, म्हणून त्याला आपण काय बोलणार आहोत, कॉम्बिनिंग बोलणार. ते एकत्रितपणाचं काय आहे, मिश्रण आहे. अशा प्रकारचे जे कोलाज आहे ते देखील आपण काय करणार आहोत, घरी बनवू शकतो. ते देखील तुम्ही करून बघण्याचा मुलांना प्रयत्न करायचा आहे की कशा प्रकारे कोलाज दिसत आहे. आता हे कोलाज जे फोटो जे तुम्ही पाहिले आहेत, हे फोटो तुम्ही कशा प्रकारे तयार करू शकता, कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता, याचं एक चित्र तुम्हाला इथे दिलेलं आहे. ते कशा प्रकारचे पाहणार बघा. हाऊ टू मेक अ कोलाज. हाऊचा अर्थ काय, कसं, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे कोलाज बनवू शकता असं त्यांनी इथे विचारलेलं, की कशा प्रकारे ते बनवायचं आहे. तर ते तुम्हाला काय करत आहे, मदत करत आहे, तुम्हाला ते गायडन्स करत आहे. तुम्ही चित्राच्या माध्यमातून समजून आपल्याला घ्यायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही कोलाज तयार करत आहे. कोलाज करण्यासाठी प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, की हे मॅगझिन्स दिसत आहेत, याला काय बोलणार आहोत, मॅगझिन्स बोलणार. की एखाद्या व्यक्तीवर लिहिले गेलेले जे काय आहे, मॅगझिन आहे. की तुम्हाला फोटो दिसत आहे, त्या फोटोच्या जो पेज कव्हर आहे, त्या पेज कव्हरवर तुम्ही समजा की बाबा याच्यामध्ये या व्यक्तीबद्दलची संपूर्णपणे माहिती दिली गेलेली असते, की त्याचं पूर्ण जे बायोग्राफी आहे, जे आत्मचरित्र आहे ते लिहिलं गेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, बघा आपला पहिला नंबर आहे, कलेक्ट द मटेरियल्स नीडेड फॉर मेकिंग अ पेपर कोलाज. काय करायचं, कलेक्ट द मटेरियल म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कलेक्ट म्हणजे काय करायचं आहे, गोळा करायचा आहे. कलेक्टचा अर्थ काय आहे मुलांनो, गोळा करणे आहे. इथे काय शब्द येऊ शकतो, कलेक्ट द मटेरियल्स म्हणजे अशा प्रकारचे जे मटेरियल्स आहेत नीडेड फॉर मेकिंग अ पेपर कोलाज, की कोलाज करण्यासाठी, कोलाज पेपर तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, अशा प्रकारचे मॅगझिन तुम्हाला सर्वात प्रथम घ्यावे लागणार आहे. कलेक्ट द मटेरियल, तर तुम्हाला अशा प्रकारचे जे पेपर्स आहे, जे पेपरचे गठ्ठे आहेत किंवा असे मॅगझिन आहेत, ते तुम्हाला इथे काय करायला लागणार आहे, गोळा करावं लागणार आहे. कोलाज आपल्याला तयार करण्यासाठी ही आपली पहिली स्टेप आहे, की आपल्याला ते शोधून काढायचे आहे. मग आता त्याच्यानंतर ते शोधल्यानंतर तुम्हाला युजफुल वाटते, की ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतात, की बाबा आपण बनवल्यानंतर बाबा लोक बनणार की अरे वा हे खूप सुंदर केलेलं आहे, त्या गोष्टी तुम्हाला सर्च करून त्या बघून तुम्हाला त्या कट कराव्या लागणार आहे. म्हणून दुसरी स्टेप काय आहे, यूज कट आउट फ्रॉम द मॅगझिन फॉर न्यूजपेपर. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, की तुम्ही काय करायचं, यूज कट आउट फ्रॉम मॅगझिन, तुम्हाला कट करायचं आहे. कुठून, फ्रॉमचा अर्थ काय आहे, कडून आहे. इथे शब्द काय आलाय बघा, फ्रॉमचा अर्थ काय, कडून आहे. कट म्हणजे काय आहे, कापणे आहे. काय करायचं आहे, फ्रॉम मॅगझिन्स ऑर न्यूजपेपर. तुम्हाला मॅगझिन मधून, जे आपण मॅगझिन मागाशी पाहिले, की जे पुस्तकं पाहिले ते त्याला काय बोलणार आपण, मॅगझिन पाहणार. आणि न्यूजपेपर जे वर्तमानपत्र आपल्याकडे ते, त्याच्यातून तुम्हाला माहिती काय करायची, कट करायची. यूज कट आउट ऑफ, की त्याच्यातून तुम्हाला जे उपयोगी आहे, यूज म्हणजे काय, उपयोगी. यूजचा अर्थ काय मुलांना, उपयोगी आहे. की जे तुम्हाला उपयोगी आहे ते तुम्हाला काय करायचं आहे,
कट करायचं आहे मॅगझिन मधून आणि फोटो मधून बघा कट करायचं आहे. तर अशा प्रकारे जो मुलगा काय करत आहे बघा, त्याला जो भाग आवश्यक आहे बाबा, ही लाईन बघा इथे दिसते, तो काय करत आहे, जी हेडलाईन आहे तो काय करत आहे, कट करण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे तो काय करेल, कट करत आहे. मग आपल्याला जी पहिली स्टेप काय आहे की आपल्याला मॅगझिन किंवा आपल्याला जे न्यूजपेपर आहे ते आपल्याला गोळा करायचे आहे. कलेक्ट ऑल न्यूजपेपर और मॅगझिन. त्याच्यानंतर आपल्याला यूज कट आउट फ्रॉम मॅगझिन अँड न्यूजपेपर. जे आपल्यासाठी उपयोगी आहे त्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, मॅगझिन आणि न्यूजपेपर मधून कट करायचे आहे. ते अशा प्रकारे जो मुलगा करत आहे त्याचा आपण काय करणार प्रमाणे कट करणार आहोत. बघा दुसरं काय आहे, फोल्ड कट और टिअर द पेपर इंटू डिफरंट शेप. काय सांगितलं इथं की फोल्ड काय करायचं, त्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे त्याला घडी करायची आहे. जसं आपण बघा मुलांनो की जो आपला चादर आहे त्या चादरला आपण काय करतो, सकाळी उठल्यावर फोल्ड करतो. जी पसरलेली असते की जी लांब असते ती काय करतो आपण, फोल्ड करतो. त्याचप्रमाणे फोल्डचं असं काय करणे, त्याला घडी घालणे. फोल्डचा अर्थ काय आहे, घडी घालणे. बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे बघा, आपण पाहतो फोल्ड म्हणजे काय, घडी घालणे. कट और टिअर द पेपर इंटू डिफरंट शेप. कट और टेअर द पेपर डिफरंट शेप, की तुम्ही त्याला काय करणार, फोल्ड करणार आणि तुम्ही त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये. शेप म्हणजे काय मुलांनो, शेप म्हणजे आकार आहे. शेपचा अर्थ काय, आकार आहे. इन डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या. डिफरंटचा अर्थ काय आहे, वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही त्याला काय करणार आहात, फोल्ड करणार किंवा कट करणार आहात. फोल्ड करून कट करण्याचा प्रयत्न. जसं बघा इथे चित्रामध्ये दिसत आहे, ती काय करत आहे, त्याला फोल्ड करून कट करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा तुम्ही काय करणार आहात, अशा प्रकारचे त्याला बारीक बारीक तुकडे करणार आहात आणि अशा प्रकारे काय करणार आहात, तुम्ही त्याला कट करणार आहात. जसं या दोन चित्रामध्ये दिसत आहे की जे एखादा कागद घेतला तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही फाडायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तो पेपरचा तुकडा फाडणार तेव्हा हा प्रत्येक तुकडा एकसारखा दिसणार आहे का, नाही. मग तुम्ही काय करू शकता, जो प्रत्येक जो तुकडा आहे पेपरचा, जो पीस आहे तो तुम्ही काय करू शकता, त्या कोलेजमध्ये तुम्ही चिटकवू शकता. मग तो जेव्हा चिटकवणार तेव्हा तो वेगवेगळ्या डिफरंट शेपमध्ये असणार आहे, तो एकाच आकाराचा नसणार आहे. मग त्यावेळेस जो दिसणारी जी कलाकृती आहे ती कशी दिसणार आहे, ती सुंदर दिसणार आहे. आणि म्हणून जेव्हा बघा तुम्ही पेपर फाडता तेव्हा तो एक समान नसतो. जेव्हा तुम्ही कैचीने माप घेऊन फाडता तेव्हा तो एक समान असतो, परंतु जेव्हा तुम्ही अंदाजे पेपर फाडता तेव्हा तो अशा प्रकारचा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसत असतो. तर अशा प्रकारचे बघा ही काय करत आहे, पेपर फाडत आहे आणि ते काय होत आहे, गोळा होत आहे. ही आपली दुसरी स्टेप्स आहे. ते अशा प्रकारे बघा पाहतात. यू कॅन कट आउट अ होल पिक्चर अ पार्ट ऑफ लेटर. म्हणजे तुम्ही प्रत्येक पेपरच्या पीसवरती किंवा तुकड्यावरती तुम्ही अशा प्रकारचे लेटर, अल्फा लेटर लिहू शकता. A to Z पर्यंत तुम्हाला जे लेटर्स आवडतील ते लेटर तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. यू कॅन कट, तुम्ही करू शकता. कॅनचा अर्थ काय आहे, कट आहे. इथे बघा तुम्हाला शब्द दिलेला आहे यू कॅन. कॅनचा अर्थ कट आहे. कट आउट ऑफ होल पिक्चर, सर्व पिक्चरवर. होल म्हणजे काय, संपूर्ण. अ पार्ट ऑर लेटर, की तुम्ही ते काय करू शकता, तुम्ही लेटर लिहू शकता. ऑरचा अर्थ काय, किंवा. और म्हणजे काय म्हणजे किंवा, हे करू शकता किंवा ते करू शकता. होल पिक्चर अ पार्ट, की तुम्ही तिथे पूर्ण पिक्चरचा पार्ट घेऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यावर लेटर देखील अशा प्रकारचे तुम्ही ए लिहिलंय तर तुम्ही बी लिहू शकता, सी लिहू शकता, डी लिहू शकता. की जे जे तुमचे जे तुकडे झालेले आहेत ते पेपरचे, त्या सर्व पेपरच्या तुकड्यावर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचं तुम्ही अल्फा लेटर तुम्ही लिहू शकता. ऑर लेटर, लेटर म्हणजे आपण शकतो ना ABCD, हे आपले काय आहेत, लेटर आहेत A to Z पर्यंत. मग त्याच्यापासून काय होतं, आपले जे शब्द बनतात, आपलं डिक्शनरी आपले तयार होते. मग अशा प्रकारे A to Z आपण काय करू शकतो, त्याच्यावर शब्द देखील लिहू शकतो. ही आपली दुसरी स्टेप आहे. मग अशा प्रकारचे ते शब्द बघा तयार होणार. मग तुम्ही पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, की तुम्ही पूर्ण एक स्पेलिंग घेऊ शकता किंवा पूर्ण तुम्ही एक लेटर देखील घेऊ शकता. हे तुमच्यावर आहे. म्हणजे आता आपण काही शब्द इथे वाचणार आहोत, ते शब्द बघा आपण पाहणार आहोत. जो पहिला शब्द आहे काय आहे, वॉन्टेड आहे. पहिला काय आहे, वॉन्टेड आहे. दुसरं इन आहे, टाइम आहे, यू आहे, गेट आहे, मस्ट आहे, डन आहे, सेफ्टी आहे, नॉट आहे, गॅरंटेड आहे, वन्स आहे, बिफोर आहे, वेपन आहे, बॅग, जो, गो, टू, नॉट, इज, धिस. हे सर्व शब्द, युअर, आफ्टर, पेड, ब्रिंग, विथ, समवन, टू, बॅक, हे सगळे शब्द काय आहेत, त्यांनी इथे चिपकवलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही 2 लेटर, 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर, 6 लेटर, 7 लेटर, 8 लेटर, तुम्ही अशा प्रकारची स्पेलिंग तुम्ही पूर्ण जो शब्द आहे तो तुम्ही घेऊन उचलून देखील टाकू शकता
किंवा पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, लेटर देखील टाकू शकता A to Z पर्यंत. कोणताही म्हणजे जरुरी नाही की तुम्ही इथे A टाकला तर इथे B टाकला पाहिजे. कोणताही लेटर तुम्ही कुठेही टाकू शकता. इथे B टाकला तर इथे A टाकला तर इथे B टाकू शकता, इथे D टाकू शकता, इथे F टाकू शकता, इथे Z पण टाकू शकता. म्हणजे त्याने काय होते की तो एक प्रकारे कोलाज तयार होतो आणि ते दिसण्यास फार सुंदर चित्र दिसत असतं. तर अशा प्रकारचं मुलांना बघा तुम्ही करू शकता. एक तर पाहिजे पूर्ण तुम्ही स्पेलिंग घेऊ शकता, नाहीतर तुम्ही काय करू शकता, लेटर देखील घेऊ शकता आणि मग त्याच्यानंतर ही सुंदर अशी कलाकृती इथे तयार होताना दिसत आहे. तिसरं त्यांनी काय सांगितलं बघा, असेंबली द पीसेस अकॉर्डिंग टू युअर चॉईस. म्हणजे तुमच्या म्हणजे जे तुम्ही जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करणार आहात, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार. असं म्हणजे पीसेस ऑफ अकॉर्डिंग, म्हणजे ज्या जसे तुकडे तयार केले त्या तुकड्याप्रमाणे तुमची चॉईस असणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे. चॉईस म्हणजे आवड आहे, त्या आवडीप्रमाणे तुम्ही बघा असे कोलाज तयार करणार की बघा हे अशा प्रकारचे एक चित्र तयार केलं आहे. ते कट करून इथे तुम्ही चित्रात पाहू शकता की जो मुलगा आहे त्या मुलाच्या फोटोवरती त्यांनी काय केलं आहे, अशा प्रकारे स्टिक केलेलं तुम्ही इथे पाहू शकता. आणि एक प्रकारे त्या जो ओरिजिनल फोटो होता, जो मूळ फोटो होता, जे मूळ चित्र होतं, त्या चित्रावरती त्यांनी काय केलेलं आहे, कोलाज केलाय. म्हणून त्यांनी असेंबली द पीस अकॉर्डिंग टू युअर चॉईस, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, इथे चित्र तुम्ही सादर करू शकता, ठेवू शकता. जे चौथी स्टेप आहे, आपण 3 स्टेप पाहिले की तुम्हाला सगळ्यात पहिले मॅगझिन किंवा पेपर काय करायचं आहे, शोधायचे आहेत. दुसरं बघायचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचे लेटर आहेत, ते कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही अल्फा लेटरमध्ये घेऊ शकता A to Z पर्यंत, किंवा तुम्ही फोटोच्या माध्यमातून घेऊ शकता की तुम्हाला जशी आवड आहे त्याप्रमाणे, आणि ज्या आवडीप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, टिक करू शकता. जे चौथं आहे बघा, इथे काय करू शकता, जेव्हा तुम्ही आता ते सगळे गोळा केले आहेत, जे कट केले आहेत, मग ते काय करणार, ग्लू द कलर्स ऑन टू द बेस. आणि मग ते काय करायचं आहे, तुम्हाला ते पेपरवरती जे सरफेस आहे त्याच्यावर चिटकवायचे आहे. ग्लूचा अर्थ काय आहे, गम आहे. GLUE, ग्लू म्हणजे काय, गम आहे. द कोलाज ऑन टू द पेपर, पेपरवरती म्हणजे कोलाजच्या वरती जो पेपर आहे त्याच्यावरती काय करायचं, ऑन टू म्हणजे त्याच्यावर, ऑनचा अर्थ काय, वरती आहे. ऑन टू द बेस, त्याच्या बेसवरती म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला चिपवायचं आहे. आता बघा 5वं काय आहे, लेट द कलर्स ड्राय. इथे बघा म्हणजे आपलं जवळजवळ 80% 90% काम झालेलं आहे कोलाज बनवण्याचं. बघा इथे तुम्ही चित्र रेडीमेड पाहू शकता आणि इथे काय सांगितलं, लेट द कलर्स ड्राय. आता त्या कोलाजला सुकू द्या. ड्रायचा अर्थ काय आहे मुलांनो, बघा ड्रायचा अर्थ सुकणे आहे. लेट म्हणजे होऊ द्या, की त्याला काय करूया, त्या कोलाजला सुकू द्या. मग अशा प्रकारे जेव्हा आपण त्याला स्टिक करतो तेव्हा ते गम असतो, तो कसा असतो, ओला असतो. आणि तो ओला असल्यामुळे त्याला सुकण्यासाठी थोडा वेळ पाहिजे असतो, त्याला वेळ लागत असतो. वेळ मिळणं त्याला गरजेचं आहे. जर आपण तो लगेच यूज करायला घेतला किंवा लगेच आपण बघायला घेतलं तर काय होऊ शकतो, आपल्याला त्या हाताला तो चिकटू शकतो किंवा ते निघू शकतो. जर आपण ते हाताला घेतलं तर ते काय होणार, अशा प्रकारे ते निघण्याची क्रिया होऊ शकते. आणि म्हणून मग आपण काय करणार आहोत, त्याला काय करायचं आहे, सुकू द्यायचं आहे. म्हणून त्यांनी लेट द कलर्स ड्राय. आता बघा 6वं आहे, नाव युअर कॉलेज इज रेडी. त्यांनी सांगितलं नाव युअर कॉलेज इज रेडी. आता तुमचं कॉलेज काय झालं आहे, तयार झालं आहे, ते सुकलेलं आहे, ते व्यवस्थितपणे स्टिक झालेलं आहे, ते ड्राय झालेलं आहे, ते सुकलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कोणतीही एक आकृती घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही कागदाचे तुकडे म्हणा किंवा कपड्याचे रंगीत कलर आहेत, रंगीत धागे आहेत, त्याचप्रमाणे फोटो आहेत, ते तुम्ही इथे काय करू शकता, स्टिक करू शकता. अशा प्रकारे तुमचं कोलाज काय झालेलं आहे, रेडी आहे. म्हणून नाव युअर कोलाज इज रेडी. रेडी म्हणजे काय, तयार होणे. रेडीचा अर्थ काय मुलांनो, तयार होणे आहे. नाव म्हणजे आता, NOW, नाव म्हणजे आता आहे. तर अशा प्रकारे तुमचं कोलाज काय झालेलं आहे, तयार झालं आहे. आवडलं की नाही मुलांना तुम्हाला, किती सुंदर आणि म्हणजे व्यवस्थित, आणि कोणत्याही प्रकारची या गोष्टीला सामान लागत नाही, साहित्य लागत नाही. तुमच्या घरात उपलब्ध असलेल्याच गोष्टीमधून त्या गोष्टी तयार होतात. त्याला आपण काय बोलणार आहोत, कोलाज बोलणार. कोलाज म्हणजे आपण पाहिलेलं आहे की ज्या गोष्टीमध्ये मुलांना काय लागत आहे, कागद लागत आहे, फोटो लागत आहे, कापड लागत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत जे धागे आहेत, जे वेस्टेज ऑफ जे मनी आहे, तुम्ही कोणत्याही जे प्रकारचे तुम्ही साहित्य जे वेस्टेज ऑफ वेस्ट आहे त्याच्यातून तुम्ही घेऊन तुम्ही काय करू शकता, एक नवीन कलाकृती तयार करू शकता. तर मग तुम्ही तयार करणार आहात ना, जेव्हा मुलांना तुम्हाला फ्री वेळ असेल किंवा जेव्हा तुमच्याकडे वेळ असणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारची कलाकृती ही नक्कीच करायची आहे. आपण काय शिकलो आहोत, कोलाज शिकलो आहोत. या कोलाजच्या माध्यमातून आपल्याला विविध साहित्यांची देखील
ओळख झालेली आहे आणि विविध कशा प्रकारचे जे चित्र, एक वेगळ्या प्रकारचं चित्र, जसं आपण मुलांना पेन आणि पेन्सिल आणि रबरने काय करतो, चित्र काढतो आणि नंतर आपण त्याच्यामध्ये रंग भरतो. मग तशा प्रकारचं चित्र न असं आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे आपण ब्रशने किंवा आपण रंग न देता काढलेलं जे चित्र आहे ते देखील किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. म्हणून आपण त्याला काय बोलणार आहोत, संग्रही चित्र. संग्रही चित्राचा अर्थ काय आहे की जे आपण गोळा करून आणलेलं किंवा जे हर एक प्रकारचे जे जे साहित्य आहे ते काय केलेत, गोळा केलेत, म्हणून त्याला संग्रहित चित्र म्हणतो किंवा आपण समुचित चित्र असं देखील म्हणतो की मिश्र आकारित जे चित्र आहेत हे मिश्र आहे, म्हणजे हर एक प्रकारचे जे साहित्याच्या मध्ये लावलं गेलंय म्हणून हे मिश्र चित्र देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना जे कोलाज आहे आपलं ते काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे चित्र किंवा हा कोलाज तुम्ही देखील नक्की घरी बनवायचा आहे. तर या माध्यमातून मुलांना जे बघा अशा प्रकारे आपण हा कोलाज हा पार्ट आपण इथे संपवलेला आहे. हा कोलाज हा जो पार्ट आहे तो तुम्हाला एक नवीन शब्दाची ओळख झालेली आहे आणि कोलाज हा जरी शब्द ऐकायला हा जरी वेगळा वाटला तरी तो कसा आहे, तो अगदी सोपा आहे आणि बनवण्यासाठी तो अगदी सोपा आहे की तुम्हाला हव्या त्या आकाराचा, हव्या त्या शेप मधला, हव्या त्या फळाचा किंवा हव्या त्या प्राण्याचा, तुम्ही हव्या त्या पक्ष्यांचा तुम्ही काय करू शकता, कोलाज हा सहज घरी बनवू शकता. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ मी तुम्हाला निश्चित सांगितलेला आहे, तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. चित्राच्या माध्यमातून देखील तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थितरित्या केलं आहे. तुम्हाला तो समजलाय मला खात्री. पुन्हा भेटू एका नवीन भागाकडे, नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.